आजचा व्हिडिओ जर नीट पूर्ण ऐकला आणि पाहिला तर लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या आयुष्यात कमीत कमी 10 ते 15 वर्ष भूतकाळातून प्रवास करून येणार आहे. हे जे इंजन दिसतंय ह्याचा आवाज पूर्ण आहे का मग पुढचं बोलू. तर मग सुरुवातीपासून सुरुवात करू. हवेतनं डायरेक्ट जमिनी उतरून पहिलं काम घेतो लिंबू कापायचं. मस्त खचाक खुचाक लिंबूच्या 2 पुडी केल्या आणि तसंच अननस घेतलं बरं का. त्याचं पण मस्तपैकी स्लाईड पडला असं छलाक 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 छलाक. आणि आता महत्वाचा आला बघा राजा, आपला ऊसाचा राजा ग सोना माझा. जेवढा गोड ऊस तेवढा पिळून पिळून रस काढते ती माणसं. चांगल्याचा जमाना राहिला नाही बरं का. कडू कारल्याचा कोणी असा रस काढला का कधी नाही ना. पण ऊसाची पाक व पिळून काढली चांगल्या माणसाची. पण हीच अवस्था आहे आजकाल. बरं असू द्या, सेंटिमेंट नको. आता वाईस टेस्ट चौट ऑलरेडी टायनाटी मॅनाटी वाढवायसाठी असं त्यात वायस घातलं बाकीचं समजा मटेरियल हे पिळून काढला दिना म्हणतो ऊस. ऊस म्हणला बास पुढच्या जन्मात मी कारलं होऊन जन्मान येईन पण ऊस म्हणून येणार नाही. त्याला म्हणलं ठीक आहे चल रे भावा चल निक साईडला. अशा प्रकारे काम झाले लोक कसं आपल्याला फेकून देतील तसं मी ऊसाचा चोथा फेकून दिला आणि हे असं मस्त पैकी रस गाळणीतनं गाळून घेतला म्हणतो का नाही अर्धा लिटर. आगा बाबानं भरला बघ गलास रस प्यायला ये की माय. मग काय घोट घोट पिला दे रस पिलू. पण खरं सांगा असा त्या इंजनाचा आवाज ऐकून जी रस पिण्यात मजा आहे ती नवीन आजकालच्या जी इंजन वारकी आले तर एवढीच लाईटीवरची यात नाही व नाही. अशा प्रकारे मस्तपैकी इंजनाचा आवाज ऐकत जर तुम्हाला रस प्यायचा असेल तर मल्हारपेठ पंढरपूर हायवेवरती विकळ फाट्यावरती गोरख दगडे यांच्या ऊसाच्या रासाच्या गाण्याच्या वारचा रस पिऊन बघावं. नाही जिंकलं तर बाजीगर नाव सांगणार नाही. एवढी मेहनत घेतलेली लाईक फॉलो शेअर नक्की करा.